नमस्कार. मी राम किन्हीकर. काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिलेला होता. आजकाल जे स्वस्त विमान प्रवास अशी भुरळ पाडून ज्या एअरलाईन्स सुरू झालेल्या आहेत, त्या एअरलाईन्सचे पायलट्स काय किती नियमांचं उल्लंघन करतात, याविषयी मी एक व्हिडिओ म्हणजे लेख लिहिलेला होता, व्हिडिओ नव्हता टाकलेला. त्यावर मला बऱ्याच लोकांची अशी मागणी आली पर्सनली फोन करून आणि Facebookवर सुद्धा, की हा विषय थोडासा अजून जास्त विस्ताराने आम्हाला समजावून सांगा. कारण आजकाल आपण सगळेच जण विमान प्रवास करायला लागलेलो आहोत आणि थोडी भीती वाटते आणि हे नवीन एअरलाईन्स जे आहेत, हे सगळे प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत. मी अगदी रनवेच्या टेक ऑफ पॉइंटला राहतो नागपूरच्या रनवेच्या. तिथून मी बघतोय. अर्थात मला एक फरक जाणवलेला आहे. माझा मागचा लेख त्या लोकांपर्यंत पोहोचला असेल नसेल, पण मागचा लेख वाचल्यानंतर, मागचा लेख प्रकाशित झाल्यानंतर Facebookवर आता मात्र विमानं बऱ्यापैकी चांगली आणि सेफ उडायला लागलेली आहेत. पूर्वी काय व्हायचं ते मी सांगतो. हे जे आपल्याला हा जो दिसतोय हा रनवेचा टॉप व्ह्यू आपल्याला दिसतोय स्क्रीनवर. रनवेचा टॉप व्ह्यू, रनवे टॉप व्ह्यूनी असा दिसतो. हे जे आहे याला थ्रेशोल्ड मार्किंग म्हणतात. म्हणजे रनवे इथून खरा स्टार्ट होतो. इथून खरी लँडिंगला सुरुवात झालेली पाहिजे. हे रनवेचं डेसिग्नेशन आहे, नंबर आहे. रनवे नंबर कसे असतात हा पण एक मोठा इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याविषयी पण मी माझा पुढचा व्हिडिओ नक्की करेन, की रनवे नंबर कसे दिले जातात. तो एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा भाग आहे, पण तो सगळ्यांना कळण्यासारखा आहे. तो भूगोलाचा भाग आहे. रनवे नंबर कसे दिले जातात. तर हा रनवे नंबरचं डेसिग्नेशन याच्यासमोर लिहिलं असतं. याची लांबी 30 मीटर असते म्हणजे 100 फूट. ही जी लांबी आहे या एक-एक रेषेची, ही 30 मीटर म्हणजे 100 फूट लांबी अशी असते आणि त्यानंतर थोड्या अंतरावर एमिंग पॉइंट मार्कर असतात आणि हे 3, 2, 1 असे कमी-कमी होत जाणारे स्ट्रिप्स असतात. इथे 4-4 आहेत. काही अंतरावर 3-3 असतील, मग 2 असतील, मग 1 असतील आणि ते कमी-कमी होत जाणारे स्ट्रिप असतात. त्याला टचडाउन झोन म्हणतात. म्हणजे विमानाने मागचे चाकं जे आहेत, विमानाचे लँडिंग गिअर्स, मेन गिअर्स ते त्या ठिकाणी त्यांनी टच झाले पाहिजे. टचडाउन झोनमध्ये जर टच झाले, तर समोरचा रनवे हा त्याला सफिशियंट आहे. हा टॉप व्ह्यू झाला. तुम्हाला आयडिया येण्यासाठी मी तुम्हाला साइड व्ह्यू पण काढून दाखवतो. हा रनवेचा साइड व्ह्यू. आता रनवे आपल्याला साइड व्ह्यूनी एक सरळ रेषाच दिसते आहे काळ्या रंगाची. तर एक सरळ रेषा हा रनवेचा साइड व्ह्यू आहे. हा रनवे साइड व्ह्यूला. नाऊ माझं असं म्हणणं होतं, की जेव्हा विमान हे थ्रेशोल्डला असतं, म्हणजे या ठिकाणी विमान असतं, या पद्धतीने उतरत असं विमान चाललेलं आहे. तर थ्रेशोल्डला जेव्हा विमान असतं, तेव्हा विमानाची उंची या थ्रेशोल्ड पॉइंटवर हा टॉप व्ह्यू आहे, हा वरून बघतोय आपण, हा साइडनी बघतोय. या थ्रेशोल्ड पॉइंटवर 50 फूट किंवा 15 मीटर अशी असली पाहिजे. साधारणतः 3.5 मजली किंवा 4 मजली इमारती एवढी या थ्रेशोल्ड पॉइंटला विमान हे 50 फूट किंवा 15 मीटर अंतरावर असलं पाहिजे आणि मग ते विमान हळू-हळू आपल्या ग्लायडिंग पाथमध्ये त्यांचा जो ग्लायडिंग पाथ असतो तो ठरलेला असतो आणि त्या ग्लायडिंग पाथमध्ये ते जवळपास 10 ते 12 किलोमीटर आधीपासून त्याच्यावर असतात. इन्स्ट्रुमेंट मार्किंग असलं, इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम असली तरीसुद्धा आणि जे पायलट्स असतात ते रेग्युलर पायलट्स असतात. त्या ठिकाणी येणारे, त्या एअरपोर्टला येणारे. त्यामुळे त्यांना माहिती असतं आणि त्यामुळे ते 10 ते 11 किलोमीटर या रनवेच्या सेंटर लाईनच्या बरोबर ही रनवे सेंटर लाईन आहे आपली. या रनवे सेंटर लाईनला बरोबर अलाइन करून त्या ठिकाणी येतात आणि विमानाने त्याचे मेन गिअर्स जे आहेत, मागची चाकं जी आहेत विमानाची, ती या ठिकाणी टच व्हावी, टचडाउन झोनमध्ये टच व्हावी. इथे टचडाउन झोन असतात. 3, 2, 1 याप्रमाणे हे कमी होत जातात. या ठिकाणी विमानाची मागची चाकं टच व्हावीत, म्हणजे विमान बरोबर त्या रनवेची जेवढी लेंग्थ असेल, त्या रनवे लेंग्थला थांबू शकतं. असा संकेत आहे, की रनवे समजा जर 4 किलोमीटरचा प्रोव्हाईड केला असेल किंवा 3.5 किलोमीटरचा प्रोव्हाईड केला असेल, तर 60% अंतरातच हे विमान थांबावं. म्हणजे 40% हा सेफ्टी एरिया असावा. 60% ऑफ 4,000 म्हणजे अराउंड 2,400 मीटर्स, 2.5 किलोमीटरमध्ये हे विमान थांबावं. अर्थात हे प्रत्येक एअरपोर्टसाठी एक डिझाइन एअरक्राफ्ट असतं. आता नागपूरसाठी डिझाइन एअरक्राफ्ट हा A319, एअरबस 319 किंवा एअरबस 320 हा असेल. कारण सगळ्यात मोठं विमान नागपुरात तेच येतं. मुंबईसाठी कदाचित A380 असेल, सगळ्यात मोठं विमान आणि सगळ्यात जास्त थांबायला अंतर लागणारं विमान हे कदाचित मुंबईसाठी A380 असेल किंवा आता नवीन जे निघालं A350 ते सुद्धा मुंबईसाठी, दिल्लीसाठी असू शकतं. नागपूरला A319 किंवा A320 या पद्धतीचे विमानं ज्यांचे सगळ्यात जास्त कॉन्फिगरेशन असतात, सगळ्यात जास्त इंजिन पॉवर ज्यांची असते, ते विमानं किंवा Boeing 737, 727, 737 या पद्धतीची विमानं नागपूरला त्यासाठी डिझाइन एअरक्राफ्ट त्याला म्हणतात. त्याचे कॉन्फिगरेशन ज्याला सगळ्यात जास्त थांबायला वेळ लागतो, त्या एअरपोर्टवर येणारा जे विमान आहे, ज्या विमानाला सगळ्यात जास्त थांबायला अंतर लागतं, त्याला डिझाइन एअरक्राफ्ट असं म्हणतात. त्या डिझाइन एअरक्राफ्टसाठी हा रनवे लेंग्थ डिझाइन केली जाते.
तर समजा नागपूरची रनवे लेंथ 3200 मीटर्स आहे, तर 3200 मीटरच्या 60% या अंतरात ते विमान थांबलं पाहिजे आणि तिथून त्यांनी टॅक्सीवे घेतला पाहिजे, एक्झिट घेतली पाहिजे, सो दॅट रनवे तुमचा मोकळा होऊ शकेल. आता मी 4 किलोमीटरचं अंतर घेतलं आहे. दिल्लीच्या रनवेची लांबी ही जवळपास 3800 मीटर्स म्हणजे जवळपास 4 किलोमीटर आहे. समजायला सोपं, कॅल्क्युलेशन्सला सोपं. तर हे विमान 60% अंतरात म्हणजे 2400 मीटर्समध्ये ते थांबलं पाहिजे पूर्णपणे आणि टचडाऊन झोन, हा जो टचडाऊन झोन आहे, या टचडाऊन झोनमध्येच त्याचे मेन गिअर्स, लँडिंग गिअर्स हे तिथे टेकले पाहिजेत आणि समोर मग त्याचं नोज गिअर जे आहे ते नंतर काही वेळाने टेकतं आणि मग ते विमान समोर जात जातं. याची एक आयडिया तुम्हाला द्यायला मी एक थोडंसं तुम्हाला दाखवतो, की अ, हा रनवे दिसतो कसा? हा रनवे दिसतो कसा? मग पायलटला कसा दिसतो टचडाऊन झोन आणि हे तुम्हाला थोडंसं एका या अ, चित्रामध्ये दिसेल. हा रनवे असा दिसतो. हे हे चित्र ऑफ कोर्स इंटरनेटवरून घेतलेलं आहे. 1 मिनिट गायब झालंय. 1 आय विल डू इट. हां. हे हे चित्र इंटरनेटवरून घेतलेलं आहे. हे बघा, हे रनवे डेसिग्नेशन मार्कर 27 हा रनवेचा नंबर आहे. हे टचडाऊन झोन मार्किंग आणि बघा इथे 3, 2, 1 हे थ्रेशोल्ड मार्किंग आणि हे 3, 2, 1 हे टचडाऊन झोन मार्किंग आणि इथे मोठेच्या मोठे जे पांढऱ्या रंगाने रंगवलेलं आहे, त्याला म्हणतात एमिंग पॉइंट मार्कर. त्याला म्हणतात एमिंग पॉइंट. पायलटने याच्यावर नेम धरायचा असतो उतरायचा म्हणून आणि हे दूरवरून पायलटला अगदी स्पष्ट दिसत असतात. हे एमिंग पॉइंट मार्कर असतात. या एमिंग पॉइंट मार्करला दृष्टीपथात ठेवून पायलटने लँडिंग करायचं असतं. 3, 2, 1 या 3, 2, 1 झोनमध्येच विमानाचं लँडिंग झालं पाहिजे. म्हणजे विमानाचे मेन गिअर्स जे टेकले पाहिजे. या थ्रेशोल्डला विमान टेकत नाही. थ्रेशोल्डला विमान कमीत कमी 50 फूट उंचीवर असतं. कमीत कमी 50 फूट म्हणजे 3.5 ते 4 मीटर उंचीच्या इमारती इतकं हे उंच असतं. हा झाला लँडिंगचा पॉइंट. लँडिंग बहुतेक सगळ्या एअरक्राफ्टचं व्यवस्थित होतं. मंगलोरला जो ॲक्सिडेंट झाला तेव्हा लँडिंग पॉइंटला हे विमान 50 फूट सोडाच फार जास्त उंचीवर होतं. सेकंड पायलट जो होता त्याने सांगितलं, को पायलट त्याने सांगितलं, की मेन पायलटला, की आपण एक हा लँडिंग सोडून देऊया, अबॉर्ट करूयात आणि एक टर्न अराउंड घेऊन पुन्हा त्या ग्लाइड पाथमध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि छानपैकी 50 मीटरला राहून आपण लँडिंग करू. कारण 50 मीटर नंतर पायलटला कॉल करायचं असतं, को पायलटला उंची कॉल करायची असते. 50, 40, 30, 20, 10 असे ते कॉल करत जातात आणि मग टचडाऊन होतं. म्हणजे ती उंची असते 10 फूट सॉरी 10 फूट, 40 फूट अशी हळू-हळू उंची कमी होत जाते. त्या पायलटनं मेन पायलट समोर असा प्रस्ताव ठेवला होता मंगलोर ॲक्सिडेंटमध्ये, की आपण थ्रेशोल्डला फार उंचीवर आहोत. 50 फूट तर सोडा, तिप्पट-चौपट उंचीवर आहोत. आपण एक टर्न अराउंड घेऊयात एअरपोर्टच्या बाजूला आणि पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करूयात. पण मेन पायलट ओव्हर कॉन्फिडंट होता, थकलेला होता आणि त्याने सांगितलं, की "नाही, नाही, काही गरज नाही. मी बरोबर लँड करतो." ते विमान लँड झालं नाही. ते टचडाऊन झोनमध्ये ते लँड झालंच नाही. बरंच समोर लँड झालं आणि उरलेला रनवे त्याला पुरला नाही आणि त्यामुळे ते टेकडीवरून खाली कोसळलं. कारण मंगलोरचा विमानतळ जो आहे, तो एका टेकडीवर आहे. कोचीला पण 2 वर्षानंतर जो ॲक्सिडेंट झाला, तो पण असाच झालेला होता, की उरलेला रनवे त्यांना पुरला नाही. टचडाऊन झोनमध्ये ते व्यवस्थित टेकलं नाही त्याचे मेन चाकं. म्हणून टचडाऊन झोनमध्ये चाकं, मेन गिअर्स हे त्या ठिकाणी टेकणं फार अत्यंत आवश्यक असतं. हे झालं लँडिंगविषयी. नागपूरला लँडिंगचा तसा काही प्रॉब्लेम मला दिसलेला नाही. आता टेक ऑफमध्ये काय होतंय ते मी बघतोय, कारण मी टेक ऑफ एंडला राहतोय. तर आपण एक सेम रनवे आपण बघूयात, की टेक ऑफला कसा दिसतो. हा रनवे मी कॉपी करतो आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो आहे, की टेक ऑफ एंडला कसा दिसतो. सेम चित्र आपलं टेक ऑफ एंडला आणि मी खाली पुन्हा रनवे काढतो. असं अपेक्षित असतं, की हा जो थ्रेशोल्ड असतो, हे रनवे मार्किंग दोन्ही साइडला असतात रनवेच्या. लँडिंग साइडला पण असतात आणि टेक ऑफ साइडला पण असतात. असं मानलं जातं, की हा टेक ऑफ पॉइंट जो आहे, हा जो टेक ऑफ रनवे आहे, सॉरी, समजा विमान असं उडतंय लेट अस से. हा जो टेक ऑफ पॉइंट आहे, विमान असं उडून या ठिकाणी या डायरेक्शनला वरती जात आहे. तर असं एक निष्कर्ष आहे, की टेक ऑफ पॉइंटपर्यंत कधीच विमान जमिनीवर धावत नाही. विमानानं आधीच उड्डाण घ्यायचं असतं आणि टेक ऑफ पॉइंटला ते विमान साधारणतः 11.5 मीटर उंचीवर असावं, म्हणजे 3 मजली इमारती एवढ्या उंचीवर असावं या टेक ऑफ पॉइंटला. टेक ऑफ पॉइंटला विमानानं 11.5 मीटर म्हणजे विमानानं जो रनवे वापरायचा आहे, जी रनवे लेंग्थ, टोटल रनवे लेंग्थ आहे, त्या रनवे लेंग्थच्या अराउंड 55% रनवेच त्यांना वापरायचा आहे धावण्यासाठी आणि मग त्यानं टेक ऑफ करायचं आहे. त्याने आपला गिअर उचलायचा आहे, समोरचा फ्रंट गिअर उचलायचा आहे आणि ते विमान साधारणतः या डेसिग्नेशन हे जे थ्रेशोल्ड मार्किंग असतं, हे जे थ्रेशोल्ड मार्किंग आहे, हे प्लॅनमध्ये आहे, टॉप व्ह्यूमध्ये आहे. मी साइड व्ह्यूमध्ये दाखवतोय, की हे विमान साधारणतः 11.5 मीटर म्हणजे 3 मजली इमारतीची उंची
त्यानं या थ्रेशोल्डला गाठली असली पाहिजे. कारण समोर जर काही इमारती असल्या किंवा समोर जर काही वेगळी जागा असली, जर 3 मजली इमारतीची उंची गाठली नाही, तर तो त्याचा पाथ कसा गाठू शकणार? मला आठवतंय 1993 मध्ये औरंगाबादचा जो ॲक्सिडेंट झाला होता, छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवरचा जो ॲक्सिडेंट झाला होता विमानतळावरचा, त्या ॲक्सिडेंटमध्ये हेच झालं होतं, की ते विमान ओव्हरलोडेड होतं आणि त्या पायलटला कळलं नाही, की ओव्हरलोडिंग झालंय आणि त्या दिवशी टेम्परेचर पण कमी होतं. भर एप्रिलमध्ये तो ॲक्सिडेंट झालेला. टेम्परेचर 42 डिग्री होतं. हवा कमी असते, हवेची घनता कमी असते, विरळ हवा असते आणि विरळ हवेत टेक ऑफ घ्यायला थोडा वेळ लागतो. तो पायलट शेवटपर्यंत गेला आणि शेवटच्या क्षणी त्यांनी टेक ऑफ केला, पण ते 11.5 मीटर उंची थ्रेशोल्डला नव्हती, फार कमी होती आणि रनवेच्या शेवटी एक ट्रक उभा होता आणि तोही कापसाच्या गठ्ठ्यांनी भरून उंच. त्यामुळे विमान टेक ऑफ करता त्याचे लँडिंग गिअर्स त्या कापसाच्या गठ्ठ्याला लागले आणि विमान अनियंत्रित होऊन समोरच्या हाय टेन्शन तारांवर कोसळलं. एम-एस-सी-बीच्या हाय टेन्शन लाईन असते. हाय टेन्शन लाईनवर कोसळलं आणि त्यांनी पेट घेतला आणि संपूर्ण विमान कोसळलं. तर विमानाने जर अपेक्षित उंची गाठली नाही, तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. हे आपण अनुभवलेलं आहे छत्रपती संभाजीनगरचा 1993च्या ॲक्सिडेंटमध्ये. पण मी जे बघतो आहे नागपूरला, म्हणजे किमान माझा लेख लिहेपर्यंत तरी बघत होतो. आता बरीच सुधारणा झालेली आहे असं मला म्हणायला पाहिजे. मी रोज सकाळी 5 ते 6 टेक ऑफ्स बघतो आणि संध्याकाळी पण 5 ते 6 टेक ऑफ्स माझ्या खिडकीतून बघतो पहिल्या मजल्यावरून. अगदी थ्रेशोल्ड पॉइंटला जवळ मी राहतो. माझ्या घराची खिडकी थ्रेशोल्ड पॉइंट अगदी दिसू शकतो. तर मला असं लक्षात आलं होतं पहिल्यांदा, पण नंतर बरीच सुधारणा झालेली आहे, की बरीच विमानं म्हणजे जी चीप सर्व्हिस म्हणा किंवा इकॉनॉमिक सर्व्हिस तुम्हाला देण्याचं प्रॉमिस करतात, इकॉनॉमिक सर्व्हिस तुम्हाला देण्याचं आश्वासन देतात. ती बरीच विमानं या ठिकाणी 1 मजली इमारत किंवा 2 मजली इमारती एवढीच वर चढतात. 1 मजली इमारत म्हणजे साधारणतः 4 मीटर आणि 2 मजली इमारत म्हणजे साधारणतः 8 मीटर उंचीवरच एवढी असतात. बराच वेळ ते घेतात रनवेवर धावायला. बरं असंही नाही आहे, सध्या हिवाळा आहे. हिवाळ्यात हवेची घनता जास्त असते. त्यामुळे विमानाला लिफ्ट जी म्हणतात ती लवकर मिळू शकते. पण ती लिफ्टसुद्धा त्यांना नशिबात येत नाही. यामध्ये त्या पायलटचा अननुभवीपणा आहे, की ते विमानाच्या इंजिनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा मला न कळणारा प्रश्न आहे. ते जाहिरात तर करतात, की विमानं नवीन आहेत आमची A319 निओ म्हणून एक नवीन आलेलं आहे. त्याला इंजिन होतं प्रॅट अँड व्हिटनीचं. प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिनबद्दल बरीच आरडाओरड झाली, कारण बरेच असे केसेस घडल्या भारतामध्ये, की प्रॅट अँड व्हिटनीच्या 2 इंजिनपैकी 1 इंजिन मध्येच बंद पडलं आणि ते विमान जवळच्या विमानतळावर डायव्हर्ट करावं लागलं. तर A31neo मग DGCAनी 10-15 उदाहरणं अशी झाल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA ही जी भारतातली सगळ्यात टॉप मोस्ट ऑथॉरिटी आहे, त्यांनी सांगितलं, की हे चालणार नाही. तुम्हाला ते प्रॅट अँड व्हिटनीचे इंजिन्स बदलून घ्यावे लागतील. दुसरे इंजिन्स तुम्हाला त्या ठिकाणी लावावे लागतील. प्रॅट व्हिटनीचे इंजिन्स कदाचित विमान कंपन्यांना स्वस्त पडत असतील. त्यामुळे त्यांनी लावलेले होते आणि त्यामुळे A31neo हे बरीच विमानं अशी ग्राउंडवर उभी होती, विमानतळांवर उभी होती. नागपूर विमानतळावर बरीचशी त्यातली उभी होती. त्यातले इंजिन्स चेंज झाले आणि पुन्हा उड्डाण घेतायत. तर हे जे उड्डाण करतात, हे जे उड्डाण घेतात या ठिकाणाहून, त्या थ्रेशोल्डला 11.5 मीटर उंची ही फार कमी विमानं गाठतात. एअर इंडियाचं विमान जे आहे, ते मी बघतो, की ते थ्रेशोल्डला कमीत कमी 6-7 मजली बिल्डिंग इतकी उंची गाठलेलं असतं. कमीत कमी 20-25 मीटर उंची त्यानं गाठलेली असते आणि त्याच्यानंतर 2च मिनिटांनी किंवा 5च मिनिटांनी मागून येणारं विमान ही उंची 3 किंवा 4 मीटर म्हणजे एकच मजली इमारत एवढी गाठते आणि दोन्ही विमानांचा क्लास सेम आहे. दोन्ही विमानं एकाच दर्जाची आहेत. A319 हे एअर इंडियाचं पण आहे आणि A319 हे ज्या बाकीच्या कॅरियर्स आहेत, स्वस्त सेवा पुरवण्याचं आश्वासन देतात. त्यांची पण A319 इंजिन आहेत. उलट एअर इंडियाची विमानं जुनी आहेत असं आपण म्हणू शकतो आणि यांची विमानं नवीन प्रकारची आहेत, हेही आपण म्हणू शकतो. तरीसुद्धा यांना ही उंची गाठायला श्रम का पडतात? एकतर इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचे पायलट अननुभवी आहेत. नागपूरला फॉर्च्युनेटली ह्या थ्रेशोल्ड पॉइंट नंतर कुठलीही लोकवस्ती नाही किंवा जवळपास कुठलीही इमारत नाही. अशी कुठलीही इमारत नाही किंवा थ्रेशोल्ड फार जास्त लोकवस्ती. छत्रपती संभाजीनगरला जो जालना बीड बायपास होता, जालना बीड कनेक्शन, ते जालना बीड कनेक्शन त्या 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 अपघातानंतर पोलिसांनी ते कनेक्शनवर ट्रक्सना थांबायला बंदी केली. एअरपोर्ट वॉलला लागून ट्रक्सना थांबायला बंदी केली. ते इकडे-तिकडे थांबू शकतात. तिथे त्यांनी सगळं ते हे केलं. पण शेवटी जे जीव जायचे ते गेले. जो ॲक्सिडेंट व्हायचा तो झालाच. नागपूरला फॉर्च्युनेटली इथे काहीच नाही. सुदैवाने या ठिकाणी नागपूरला हा जो एरिया आहे रनवे थ्रेशोल्डचा, त्या ठिकाणी काहीच नाही. कुठलीही बिल्डिंग नाही, कुठलाही रस्ता नाही. त्यामुळे कुठला ट्रक वगैरे थांबण्याचा काही तिथे चान्स येत नाही. मग तरीसुद्धा या कंपन्या एखाद्या ॲक्सिडेंटची वाट बघतायत का हे मला कळत नाही. आपल्या पायलट्सना व्यवस्थित ट्रेन करा.
की स्वस्त मिळतायत म्हणून स्वस्त पायलट आणि स्वस्त सर्व्हिसच्या नावाखाली काहीतरी वेगळंच तुम्ही ऑफर करतायत, ह्याची मला दाट शंका येत होती. पण आता मी सांगू इच्छितो, की मी लेख लिहिला. तो लेख का कोणी त्या ऑथॉरिटीजपर्यंत पोहोचवला हे मला माहिती नाही. पण तो लेख त्या ऑथॉरिटीजपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर बरीच सुधारणा आहे. पहिले जे पूर्ण रनवे वापरायचे, असं म्हणतात की 55% रनवे वापरला पाहिजे. उरलेल्या 45% मध्ये त्यांनी झेप घेतली पाहिजे आकाशात. पण जवळपास 80% 85% रनवे पूर्वी वापरत होते. आता ते प्रमाण कमी होऊन जवळपास 60% वर आलंय आणि मला आशा आहे, की या ज्या स्वस्त सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या कंपन्या आहेत, तुम्हाला स्वस्त सर्व्हिसचं आश्वासन देतात. कितपत स्वस्त असतात माहिती नाही. ऐन सीझनच्या काळात तर यांचे पण भाडे खूप वाढतात. 4,000, 4,500, 5,000 नागपूर पुण्यासाठी होतात किंवा कधी-कधी 10,000-15,000 ही मी बघितलेले आहेत. तर त्या काळात ज्या स्वस्त सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी आपल्या पायलट्सना योग्य ट्रेनिंग द्यावं आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये. प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये. ऑलरेडी एक ॲक्सिडेंट भारतात झालेला आहे, महाराष्ट्रात झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा 1993चा. त्याचा अभ्यास करावा आणि पायलटला योग्य ते ट्रेनिंग द्यावं. कारण हे उडतात जेव्हा विमानं, तेव्हा ते साधारणतः 11.5 मीटर उंचीवर पाहिजे, 4 मजली इमारत एवढे. तर ठीक आहे, आता मी आपली रजा घेतो. या पुढच्या भागात आपण बघूयात, की रनवेजना नंबर कसे देतात? नंबर कसे देतात याबद्दल आपल्याला उत्सुकता असेल, तर या पुढचा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.